पत्रकारांना मारहाणीची धमकी देणारा खासदार संजय दिना पाटलांचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो संजय पाटील हाय हाय संजय पाटील हाय हाय या संजयचा करायचं काय खाली डोकं वर पाय या संजयचा करायचं काय खाली डोकं वर पाय या संजयचा करायचं काय खाली डोकं वर पाय आणि सत्तेतून आली हुकुमशाही असंच हे वक्तव्य खासदार संजय दिना पाटील यांचं आहे, ज्याचा करावा तेवढा निषेध हा कमी पडेल की ज्या पद्धतीनं तुम्ही लोकप्रतिनिधी आहात आणि असं असताना सुद्धा तुम्हाला सामाजिक जे भान जपायचं होतं ते तुम्ही जपलेलं नाही, म्हणूनच तुम्ही ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं त्या वक्तव्यातून तुमची दडपशाहीची वृत्ती दिसून येते आणि त्याचा आम्ही समस्त पत्रकारांच्या वतीनं जाहीर निषेध नोंदवतो। खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरती केला गेलेला हल्ला आहे आणि या हल्ल्याचा करावा तेवढा निषेध कमी आहे। यासाठी जो पत्रकार सुरक्षितता कायदा बनवलेला आहे त्या कायद्याअंतर्गत खासदार संजय दिना पाटील यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही करतो। खासदार दिना पाटील यांनी पत्रकारांना जी आवडची भाषा केली आहे त्याचप्रमाणे जी शिवीगाळ केली त्या घटनेचा आम्ही भिवंडी पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करतो व संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा। पत्रकार सुरक्षा कायद्यानुसार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहोत। आज भिवंडीचे सर्व पत्रकार डीसीपी साहेबांच्याकडे जे संजय दिना पाटील आहेत खासदार यांच्या विरोधामध्ये डीसीपी साहेबांना निवेदन दिलं आहे। आज जर आपण बघायला गेलो तर ही लोकतंत्राची हत्या आहे असं दिसत आहे। जी अर्वच्य भाषा जी केली आहे आज ती एकदम निंदनीय आहे आणि आज आम्ही भिवंडीचे सगळे पत्रकार आम्ही आज त्यांचा निषेध केला आहे। भांडुप लोकसभा के सांसद संजय दिना पाटिल जिस तरह से मीडिया के जो लोग थे वहां पर मौजूद थे उनको अभद्र भाषा का उन्होंने उपयोग किया और जिस तरह से पत्रकारों से गरिमा से बात करनी चाहिए थी उस तरह से बात उन्होंने नहीं की। इसका हम लोग भिवंडी के सारे जितने भी पत्रकार हैं उन्होंने एक विरोध प्रदर्शन किया, उनका निषेध किया और भिवंडी के पुलिस उपायुक्त पवन सर को आज हम लोगों ने एक निवेदन दिया है और उनका निषेध व्यक्त किया है। साथ ही साथ में मैं ये भी बोलना चाहूँगा कि अगर इस तरह के सांसद पावर में आने के बाद अगर पत्रकारों से इस तरह से अभद्र भाषा में बात करेंगे तो क्या ऐसे लोक प्रतिनिधियों को का क्या करना चाहिए ये जनता बखूबी जानती है और इस तरह की अगर भाषा वो करते हैं तो उनको उनकी जगह दिखानी पड़ेगी। जिस तरह भांडुप के सांसद संजय पाटिल ने जो पत्रकारों से अभद्र भाषा का उपयोग किया और जिनको मारने की धमकी दी, उन्हीं के विरोध में बता दें कि आज भिवंडी में हम जो भिवंडी के पत्रकार है उन्होंने यहाँ पे विरोध प्रदर्शन किया और बता दें कि मुंह पे काली पट्टी और गले में काला पट्टी बांध के हमने इसका विरोध किया और बता दें कि इसी के दौरान हमने जो पुलिस उपायुक्त है पवन बनसोड़े उनसे मुलाकात की और उनको निवेदन दिया कि संजय पाटिल जो खासदार है उन पर कहीं पत्रकार एक्ट के तहत यहाँ पे मामला दर्ज किया।